राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आता हल्लाबोल केला। भाजपने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना डिवचलं। या फोटोमध्ये स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपने लगावला। तर उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवणं हा मराठी माणसाचा अपमान असल्याचं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुद्धा ठाकरेंना टोला लगावला। अशा पद्धतीने या फोटोमध्ये स्वाभिमान शोधून दाखवा असं म्हणत भाजपने डिवचलंय। 6व्या रांगेमध्ये उद्धव ठाकरे दिल्लीतल्या बैठकीत पाहायला मिळाले आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आता हल्लाबोल केला। भाजपने सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना डिवचलंय। या फोटोमध्ये स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला भाजपने लगावला। याच्यावर त्यांनाच भूमिका घ्यायला लागेल। मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे। पण मी नक्की हे म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे, दुःख आहे। राहुल गांधी यांनी मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची अशी बदनामी किंवा असा अपमान किंवा अशा पद्धतीची वागणूक हे आम्हाला मान्य नाही। उद्धव ठाकरे भाजपासोबत ज्यावेळी युतीमध्ये होते, आठवा त्यावेळचा रुबाब, त्यावेळी सन्मान होता, आदरातिथ्य होतं, मान होता मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेंना। भाजपाचे सर्व मोठे नेते ते मातोश्रीला जात उद्धव ठाकरेंना सन्मान देत। आठवत असेल, लोकसभेला दस्तूरखुद्द अमित शहा सुद्धा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती। आता कट टू 2025, आता काय परिस्थिती? हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेस सोबत राहिले। शेवटी काय? हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग।